विमानानं कोकण कन्या एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. ही गोष्ट असा दोन मित्रांची जे आपला गाव सोडून पहिल्यांदा मुंबई गेले. यो बाबलो यो पहिल्यापासूनच चालाकेबाज. ह्याची टोपी त्याका आणि त्याची टोपी हेका, ह्योच त्याचो खरो धंदो. आणि ह्यो राजू एकदम साधो सरळ आणि देव माणूस. आणि ह्यो याचो मित्र एकदम बेफिकीर. आणि ह्या बिचाऱ्या राजू दुनियेची फिकीर. ह्यो राजू 2 नंबर भावाच्या सांगण्यावरून मुंबई गेलो हा. कशा तर तुझो मित्र असा तो तुका मोठ्या कंपनीत कामाक लावतलो. जा तू मुंबई बिंदास. चला तर मग या दोघांचो मुंबईचो प्रवास आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघूया. अरे राजू, आपण मुंबई गेलो खरे. आता करतलो काय आणि जातलो खय? तुझ्या मित्राक फोन लावून तर बघ. हा, मी माझ्या मित्राक फोन लावून बघते. काय झालं? बाबल्या तो फोन उचलीत नाही. बाबल्या तो माझा फोन उचलीत नाही. आता आपण जातलो खय, रवतलो खय आणि खातलो खय? आजची रात्र स्टेशनवरच घालव. चल. चल. मी झोपलो हा. बाबल्या, अरे बाबल्या उठ. अरे बाबल्या उठ. अरे झोपेसून उठवता की आयुष्यसू? अरे बाबल्या उठ. झाला का एवढा उठवत असता? अरे अरे आपली बॅगी खय? बॅगे घेत म्हणजे 100% आपले बॅगे चोरीक गेले राजू. अरे बाबल्या आपल्या बॅगेत कपडे पैसे आपला सगळा तुझं का गाणं? आता आपण करतलो काय? पुढे आपल्या बहू वया काहीतरी. चल. माझे सर. अरे बाबल्या चल मग चाय देऊ पहिले. चल एवढे सर माझ्याकडे. चल. चल अरे चाय देऊया. चल. चल. आता कसा बरा वाटला?
बाबल्या, आपण मित्राच्या भरवशावर इलव, पण त्यांनीच आपलं घात घेतलं. तर खरी दुनियादारी आहे. अजून आपल्या खूप काय बघूचा आहे राजू. ह्या नवीन शहरात टिकणं खूप कठीण असतं. ही मुंबईची गर्दी, ह्यो ट्रेनचो प्रवास आपल्याक जमात काय रे राजू? हो प्रवास आपल्यासाठी नवीन असतं. या सगळं आपल्या खिलू जात नाही. आपला कसा होतला रे राजू? अरे बाबा, तू बेफिकीर बोल. तुका कसली रे फिकीर आहे? तसा नाही रे. अरे बाबा, आपण आता अशा मार्गावर उभे असू की मागे गेलो तर तीच बिकट परिस्थिती. जर आपल्या परिस्थिती बदलूची असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. पण आपला होतला कसा? होता सगळा होता. देवा चल